राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास हा केवळ एका संघटनेचा नाही, तर 20व्या शतकातील भारताच्या राजकीय आणि सांस्कृतिक संघर्षाचा आरसा आहे. 1925मध्ये स्थापनेपासून ते आजच्या जागतिक स्तरावरील सर्वात मोठ्या उजव्या विचारसरणीच्या स्वयंसेवक संघटनेपर्यंतचा हा प्रवास चढउताराने, संघर्षाने आणि वैचारिक मतभेदांनी भरलेला आहे. ही कथा एका महाकाव्याप्रमाणे 6 प्रमुख पर्वांमध्ये उलगडते, ज्यात शिस्त, समर्पण आणि सत्तेच्या वर्चस्वाचा ध्यास आहे. भाग 1. स्थापनेचा संघर्ष आणि डॉक्टरांचे स्वप्न. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारत ब्रिटिश राजवटीखाली होता आणि या काळात जातीय तणाव शिगेला पोहोचला होता. स्वातंत्र्याच्या मार्गावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेससारखे पक्ष विविध समुदायांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते. याच प्रयत्नातून काँग्रेसने खिलाफत चळवळीला दिलेला पाठिंबा एका नव्या वैचारिक संघर्षाचा कारण ठरला. डॉक्टर केशव बळीराम हेगडेवार, जे स्वतः काँग्रेस पक्षाचे सुरुवातीला जोडले गेले होते, त्यांना काँग्रेसचे धोरण मान्य नव्हते. खिलाफत चळवळ धार्मिक ओळखीवर आधारित असल्यामुळे हेडगेवार यांना वाटले की अशा कारणांना समर्थन दिल्यास भारताच्या स्वातंत्र्याच्या मूळ राजकीय ध्येयाला कमी लेखले जाईल. या काळात झालेल्या अनेक हिंदू मुस्लिम दंगलीमुळे त्यांचा असा विश्वास दृढ झाला की काँग्रेसची रणनीती निरुपयोगी आहे. त्यांच्या मते भारताला स्वातंत्र्याकडे नेण्यासाठी हिंदूंना स्वतःमध्ये शिस्तबद्ध, संघटित आणि एकसंध समुदायाची निर्मिती करणे आवश्यक आहे. डॉक्टर हेडगेवार यांच्या वैचारिक प्रवासावर विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांचा, विशेषतः त्यांच्या इसेन्शियल ऑफ हिंदुत्व या ग्रंथाचा मोठा प्रभाव होता. सावरकर यांनी हिंदुत्वाची व्याख्या वांशिक आणि सांस्कृतिक निकषांवरती आधारित केली होती. हेगडेवार यांचा राजकीय निवृत्तीचा निर्णय केवळ वसाहतवादी शासनविरुद्धच्या लढ्याच्या गतीबद्दल नव्हता, तर राष्ट्र या मूलभूत व्याख्येबद्दल होता. काँग्रेसने स्वीकारलेल्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाला वैचारिक प्रतिवाद म्हणून त्यांनी सांस्कृतिक आणि चारित्र्य निर्मितीला प्राधान्य दिले. त्यांच्या मते राजकीय स्वातंत्र्य हे सांस्कृतिक आणि चारित्र्य पुनर्रचनेचे आवश्यक पूर्वअटच आहे. याच ध्येयाने प्रेरित होऊन 27 सप्टेंबर 1925 रोजी हेडगेवार यांनी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. संघाचे प्रारंभिक उद्दिष्ट शिस्त, एकता आणि हिंदूंमध्ये ओळख निर्माण करणारी एक सांस्कृतिक संघटना म्हणून कार्य करणे हे होते. संघाच्या कार्याचे मूळ आणि सर्वात महत्त्वाचे एकक म्हणजे शाखा प्रणाली. ही केंद्रे केवळ सभास्थळे नसून स्वयंसेवकांना शारीरिक, बौद्धिक आणि नैतिक प्रशिक्षण देणारी प्रयोगशाळा बनली. सुरुवातीच्या वर्षामध्ये शिस्त, एकता आणि सांस्कृतिक जागरूकतेवर विशेष भर देण्यात आला. या प्रशिक्षणामुळे 1930च्या दशकांच्या उत्तरार्धापर्यंत RSS एक संघटित, प्रशिक्षित आणि पॅरामिलिटरी ऑर्गनायझेशन म्हणून उदयाला आली. या शिस्तबद्ध रचनेमुळेच ब्रिटिश सरकारनेही संघाच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यास सुरुवात केली. 1940मध्ये डॉक्टर हेडगेवार यांच्या निधनानंतर माधव सदाशिवराव गोळवलकर यांनी सरसंघचालक म्हणून संघाचे नेतृत्व स्वीकारले. गुरुजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोळवलकर यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात संघाचा विस्तार झाला. विशेषतः उत्तर भारत आणि तत्कालीन पाकिस्तानच्या प्रदेशांमध्ये गोळवलकर यांनी संघाचे हिंदू महासभेशी असलेले स्वातंत्र्य ठळकपणे दर्शवण्यासाठी स्थानिक काँग्रेस नेत्यांना RSS कार्यक्रमांचे अध्यक्षपद स्वीकारण्यास उद्युक्त केले. 1947च्या फाळणीच्या काळात स्वयंसेवकांनी हिंदू समाजाला मदत व संरक्षण देण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती. ही बाब वल्लभभाई पटेल यांनीही मान्य केली होती, परंतु याच काळात गंभीर आरोप झाले. पटेल यांनी नमूद केले की स्वयंसेवकांनी सुडाच्या भावनेतून मासूम पुरुष, स्त्रिया आणि मुलांवर हल्ले करण्यास सुरुवात केली, ज्यामुळे समाजात जातीय विष पसरले. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची हत्या झाली. मारेकरी नथुराम गोडसे हा RSSचा सदस्य होता. त्याने न्यायालयात 1946मध्ये संघ सोडल्याचा दावासुद्धा केला होता. या घटनेनंतर 4 फेब्रुवारी 1948 रोजी फाळणीनंतर पहिल्यांदा भारत सरकारने संघावर बंदी घातली.
पटेल यांनी स्पष्ट केले की संघाच्या पुरुषांनी गांधींच्या मृत्यूबद्दल आनंद व्यक्त केला आणि मिठाई वाटली. संघाच्या हालचाली सार्वजनिक सुरक्षेसाठी धोकादायक बनल्याने त्यांचे मत होते. या घटनेमुळे संघाची प्रतिमा मोठ्या प्रमाणावर डाळगळली. तथापि 1970 स्थापन झालेल्या जस्टिस कपूर आयोगाने चौकशीनंतर असा निष्कर्ष काढला की RSS संघटना म्हणून गांधींच्या हत्येसाठी जबाबदार नव्हती. ही बाब अधोरेखित करण्यासारखी आहे. बंदी उठवण्यासाठी गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी कठोर अटी घातल्या. संघाला औपचारिक लिखित संविधान स्वीकारणे आणि ते सार्वजनिक करणे बंधनकारक होते. पटेलांच्या मागणीनुसार संविधानात भारताच्या संविधानाप्रती निष्ठा, तिरंगा राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारणे, संघटनेच्या प्रमुखांचे अधिकार निश्चित करणे, अंतर्गत निवडणुका घेऊन संघटनेला लोकशाहीवादी बनवणे आणि हिंसा आणि गुप्तता सोडणे या गोष्टी आवश्यक होत्या. गोळवलकर यांनी सुरुवातीला विरोध केला, परंतु अखेरीस संघाच्या घटनेत सुधारणा करण्यात आल्या. या बदलांमुळे संघाला बाह्य वैधता मिळाली, परंतु पटेलांनी नोंदवले की अंतर्गत लोकशाहीच्या तरतुदी केवळ कागदावरच राहिल्या. संघाने अशा प्रकारे राजकीय दबाव हाताळला. बाह्यता राज्यघटनेशी निष्ठा दर्शवली, उदाहरणार्थ तिरंग्याला मान्यता, परंतु अंतर्गत स्तरावर सरसंघचालकांचे उच्चाधिकार आणि केंद्रीकृत आज्ञा प्रणाली ही कायम राखली गेली. 1948च्या बंदीमुळे संघाला अधिकृत संस्थात्मक स्वरूप धारण करण्यास भाग पाडण्यात आले, परंतु त्यांनी आपली मूळ वैचारिक आणि संघटना जरूर जपून ठेवली. भाग 3. वैचारिक विस्तार आणि टीका. संघाच्या वैचारिक आधारात धर्म आणि राष्ट्र यांची व्याख्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून केली जाते. गोळवलकर यांनी धर्मनिष्ठ शिकवणी प्रसारित केली आणि विशिष्ट काळात जातीयवादाचे महत्त्व सांगितले. गोळवलकर यांच्या काळात संघाच्या विचारधारेत महत्त्वाचा बदल झाला. त्यांनी समाजवाद नव्हे तर हिंदुत्व ही घोषणा देऊन स्पष्टपणे साम्यवाद आणि समाजवाद विरोधी भूमिका घेतली. या भूमिकेमुळे संघाला समाजातील श्रीमंत वर्गाचा मोठा पाठिंबा मिळाला, ज्यामुळे संघटना आर्थिकदृष्ट्या मजबूत झाली. संघाच्या विचारधारेवर अल्पसंख्याकांबद्दलच्या असहिष्णुतेचा आणि सांप्रदायिकतेचा गंभीर आरोप आहे. विद्वान रामचंद्र गुहा यांच्या मते गोळवलकर यांनी मुस्लिम, ख्रिश्चन आणि साम्यवादांना हिंदू राज्याच्या निर्मितीसाठी सर्वात मोठे धोके मानले. संघाचे संस्थापक सदस्य हेडगेवार आणि गोळवलकर यांनी मुसोलिनी आणि हिटलर यांच्या विचारधारणेतून प्रेरणा घेतली, ज्यात अशुद्ध जाती आणि संस्कृतीचा नाश करून आपल्या जातीचे वर्चस्व स्थापित करण्याचा पुरस्कार करण्यात आला होता. संघाच्या स्थापनेपासूनच ख्रिश्चन आणि मुस्लिमांना अंतर्गत धोके मानले गेले. विद्वानांमध्ये अशी सहमती आहे की RSS द्वेष आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देते. हे सर्व टीकाकारांचं म्हणणं आहे आणि काही टीकाकारांच्या मते राजकीय सत्ता मिळवण्यासाठी हिंदू मुस्लिम तणाव वाढवणे हाच संघाचा अजेंडा आहे. गोळवलकर यांच्या विचारांमध्ये नाझी विचारधारांशी साधर्म्य असल्याबद्दल अनेक टीकाकारांनी आक्षेप नोंदवले आहेत. तथापि या विचारांमध्ये साधर्म्यामध्ये एक विरोधाभास नक्कीच आढळतो. गोळवलकर यांनी हिटलर आणि नाझी विरुद्धच्या दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिशांना सहकार्य केले आणि त्यांनी जूनबद्दल सहानुभूतीसुद्धा दर्शवली होती. यावरून असे दिसून येते की संघाने वंश आणि सांस्कृतिक शुद्धतेच्या संकल्पनाचा उपयोग निवडकपणे केवळ अंतर्गत विरोधकांना पराभूषित करण्यासाठी केला. त्यांचा मुख्य उद्देश भारतामध्ये हिंदू राष्ट्राची स्थापना करणे हाच होता. परदेशी राजकीय मॉडेलला अंधपणे चिकटून राहणे हा मुद्दा कधीही नव्हता. संघाने विविध क्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी 50हून अधिक संघ परिवाराचे एक मोठे जाळे उभे केले. या बहुक्षेत्रीय धोरणांमुळे संघाला राजकारण, शिक्षण, श्रम, धर्म आणि सामाजिक सेवा अशा सर्व स्तरांवर आपला प्रभाव टिकवून ठेवता आला आहे. भारतीय जनता पार्टी ही संघाची राजकीय शाखा मानली जाते आणि संघाला भाजपचे वैचारिक पालक म्हटले जाते. विश्व हिंदू परिषद धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यकर्ते तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ABVP विद्यार्थी संघटना म्हणून कार्यरत आहे. दत्तोपंत ठेंगडे यांनी 1955 स्थापन केलेला भारतीय मजदूर संघ कामगार कल्याण आणि हक्कांसाठी कार्यरत आहे. या संघटनेच्या कार्याचा विस्तार भारताबाहेरील हिंदू स्वयंसेवक संघाद्वारे केला जातो. शाखा हे संघाचे मूलभूत, दररोजचे आणि सर्वात महत्त्वाचे संघटन केंद्र आहे.
शाखेतील दिनचर्येमध्ये शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षणावरती लक्ष केंद्रित केले जाते. यात 5 मिनिटांचे वॉर्मअप, 40 मिनिटांसाठी योग, सूर्यनमस्कार आणि विविध खेळांचा समावेश असतो. शारीरिक क्रियाकल्पांसोबतच संस्कृत श्लोक किंवा देशभक्तीपर गीते गायले जातात. आठवड्यातून 2-3दा वैचारिक पैलूंवरती प्रवचन आयोजित केले जाते. संघाच्या मूलभूत तत्त्वज्ञानात बदल झाला नसला तरी बाह्य स्वरूपात बदल करण्यात आलेला आहे. उदाहरणार्थ, खाकी हॅफ पॅन्ट्सऐवजी आता फुल रेंज ट्राउझर्स वापरल्या जातात. आधुनिक जीवनातील व्यस्तता लक्षात घेऊन विशेषतः IT आणि व्यावसायिक समुदायातील स्वयंसेवकांसाठी संघाने मिल्सन्स सुरू केले आहेत. हे साप्ताहिक किंवा द्विसाप्ताहिक शाखा आहेत. या लवचिकतेमुळे उच्च शिक्षित आणि प्रभावशाली शहरी स्वयंसेवकांना नियमितपणे संघाशी जोडले जाणे शक्य होते, ज्यामुळे संघाची विचारधारा केवळ पारंपरिक नव्हे तर आधुनिक, आर्थिक आणि तांत्रिक क्षेत्रांमध्येही प्रवेश करते. संघाने ग्रामीण स्तरावरती विशेषतः लक्ष केंद्रित केले आहे. सध्या 58,981 ग्रामीण मंडळी कार्यरत आहेत, ज्यात 30,000 दैनिक शाखा आणि 9,200 साप्ताहिक शाखा आहेत. कार्यकारी प्रमुख आणि गटप्रमुख यांसारख्या पदांद्वारे हे प्रचंड मोठे जाळे चालवले जाते. भगवा ध्वज याला RSSने आपला गुरु मानले आहे. हा ध्वज स्वयंसेवकांना राष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची आणि मातृभूमीच्या योग्य पुत्रांच्या शौर्यगाथांची सतत आठवण करून देते. संघाच्या आर्थिक व्यवस्थेचा आधार गुरुदक्षिणा या संकल्पनेत आहे. प्रत्येक स्वयंसेवक वर्षातून एकदा भगव्या ध्वजाला आर्थिक अर्पण करतो आणि हा निधी संघाच्या कार्यासाठी वापरला जातो. नमस्ते सदा वस्तले मातृभूमे ही संघाची प्रार्थना ही संघाच्या अस्मितेचा आधारस्तंभ आहे. 1940 वर्धा येथे संस्कृतमध्ये रचलेली ही प्रार्थना दररोज शाखेच्या शेवटी गायली जाते. सरसंघचालक मोहन भागवत स्पष्ट करतात की ही प्रार्थना मातृभूमीसाठी काहीतरी मागण्याची नसून अर्पण करण्याची भावना आहे. स्वयंसेवकांना राष्ट्रसेवेसाठी सामर्थ्य मिळावे अशी प्रार्थना यात केली जाते आणि ती भारत माता की जयने समाप्त होते. या प्रार्थनेत ज्ञान आणि धर्माचे संरक्षण आणि संघटित प्रयत्नांना विजय यावर जोर दिला जातो. नेतृत्व स्पष्ट करते की या प्रार्थनेतील गंभीरता लहान मुलांनाही जाणवते. भावना बुद्धीपेक्षा अधिक महत्त्वाची मानली जाते, ज्यामुळे स्वयंसेवकाचे भावनिक बंधन अधिक मजबूत होते. भाग 5. 1975 ते 77. 1975 आणीबाणी लागू झाल्यावर RSSवर पुन्हा बंदी घालण्यात आली. या काळात स्वयंसेवकांनी लोकशाही पुनर्रचित करण्यासाठी भूमिगत चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी मोठ्या प्रमाणावर सेन्सॉर केलेली साहित्य प्रकाशित केली आणि वितरित केली. हजारो RSS कार्यकर्त्यांनी या भूमिगत आंदोलनाचे नेतृत्व केले. या संघर्षामुळे संघाला दीर्घकालीन राजकीय फायदा झाला. या लढ्याने संघाची प्रतिमा लोकशाहीचा रक्षक म्हणून मजबूत केली, ज्यामुळे 1948च्या बंदीमुळे निर्माण झालेला लोकांचा अविश्वास प्रभावीपणे कमी झाला. या संघर्षाने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांशी समन्वय साधून भविष्यातील राजकीय युतीचा आधारही तयार केला. जनसंघातून भारतीय जनता पक्षाचा उदय झाला आणि RSSचे हे स्पष्टपणे भाजपचे वैचारिक पालक मानले जाते. RSSने भाजपला नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांच्यासारखे अनेक प्रशिक्षित प्रचारक आणि लाखो निष्ठावान कार्यकर्ते पुरवले आहेत. स्वयंसेवकाच्या या शिस्त पुरवठ्यामुळे भाजपला एक मजबूत आणि अद्वितीय संघटनात्मक आधार मिळाला, जो इतर पक्षांमध्ये क्वचितच आढळतो. संघाच्या संलग्न संघटनांनी विशेषतः VHPने राम जन्मभूमी आंदोलनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. या आंदोलनाने भारतीय राजकारणात हिंदुत्व विचारांचे केंद्रस्थान निश्चित केले. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद पाडल्यानंतर RSSवर तिसऱ्यांदा बंदी घालण्यात आली. या घटनेमुळे संघाचा राजकीय प्रभाव शिगेला पोहोचला आणि भारतातील राजकीय ध्रुवीकरण आणखीन वाढले. भाग 6. 1999 ते वर्तमान. वर्चस्व आणि जागतिक प्रभाव. 21व्या शतकात RSS ही सदस्य संख्येनुसार जगातील सर्वात मोठी उजव्या विचारसरणीची संघटना म्हणून उदयास आली आहे. संघाकडे अंदाजितपणे 40 लाख ते 1 कोटी स्वयंसेवक आहेत. संघाने आपली शताब्दी वर्षासाठी दैनिक शाखांची संख्या 83,000 वरून 1 लाख करण्याचा महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवला आहे.
संस्थेने डिजिटल जगातही प्रभावी उपस्थिती नोंदवली आहे. 2012 पासून जॉईन RSS वेबसाईटद्वारे 12.5 दशलक्षांहून अधिक लोकांशी संघाने संपर्क साधला. संघटनेच्या विस्तारासाठी 2453 स्वयंसेवकांनी विस्तारक म्हणजेच पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करण्यासाठी समर्पण केले आहे. तसेच ग्रामीण भागावर विशेषतः लक्ष केंद्रित केल्याने 58,981 ग्रामीण मंडळे आणि जवळपास 39,970 ग्रामीण शाखा कार्यरत आहेत. राजकीय वर्चस्वाच्या काळातही संघाचा हा विस्तार विशेषतः ग्रामीण आणि डिजिटल स्तरावर दर्शवतो की संघटना आपली वैचारिक पकड ही खोलवर रुजवत आहे. RSSचे कार्य केवळ वैचारिक किंवा राजकीय नसून ते मोठ्या प्रमाणावर सामाजिक सेवा आणि धर्मादाय उपक्रमांवर आधारित आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यासाठी संघ हा नेहमी तत्पर असतो, ज्यामुळे समाजाच्या तळागाळात त्याची स्वीकार्यता ही वाढतच चालली आहे. सेवा कार्य हा संघाच्या कार्याचा एक महत्त्वाचा आयाम आहे आणि संघ तो तंतोतंतपणे पाळत असतो. 2014 पासून भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यानंतर संघाचा राजकीय प्रभाव आणि सांस्कृतिक संस्थांवरील पकड ही शिगेला पोहोचली आहे. काही टीकाकारांच्या मते या राजकीय संरचनेमुळे संघ आपल्या विचारधारणेनुसार शासकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांना प्रभावित करण्यासाठी सत्तेचा गैरवापर करत आहे. संघाचे कार्यकर्ते, उदाहरणार्थ देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी जेव्हा थेट शासनाचे नेतृत्व करतात तेव्हा संघाचे वैचारिक एकत्रीकरण पूर्ण होते. संघाचे विशाल सामाजिक अस्तित्व हे सुनिश्चित करते की हिंदुत्व विचारधारेचा पाया स्थानिक सामाजिक स्तरावर मजबूत होतो, ज्यामुळे भाजपचे सध्याचे राजकीय वर्चस्व टिकून राहण्यास मदत करते. आपले 100वे वर्ष साजरे करत असताना RSSचे लक्ष तरुण स्वयंसेवकांना जोडणे, ग्रामीण भागातील शाखांचे बळकटीकरण करणे आणि शताब्दी वर्षाचे लक्ष्य साध्य करणे हे आहे. RSSचे कार्य शिस्त, समर्पण आणि सेवेचे सर्वात मोठे उदाहरण असले तरी त्यांच्या मूलभूत हिंदुत्व विचारधारेमुळे आणि अल्पसंख्याकांवरील भूमिकेमुळे ते भारतीय राजकारणात आणि सामाजिक जीवनातील सर्वात वादग्रस्त आणि प्रभावी शक्ती म्हणून कायम राहिले आहेत. संघाने एका बाजूला शिस्तबद्ध कार्यकर्त्यांची निर्मिती केली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला अल्पसंख्याकांबद्दलची त्यांची भूमिका हा सतत वादाचा विषय ठरत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एक बहुआयामी आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सामाजिक आणि राजकीय महाकाय आहे. त्याची उत्पत्ती वसाहतवादी भारताच्या काँग्रेसच्या धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाला दिलेला सांस्कृतिक प्रतिसाद म्हणून झाली. शिस्त आणि चारित्र्य निर्मितीला महत्त्व देऊन RSSने स्वतःला एक प्रभावी स्वयंसेवक संघटना म्हणून स्थापित केले. संघर्षाच्या काळात 1948 आणि 1992च्या बंदी या संघटनेने आपले राजकीय अस्तित्व जपले, तर आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेऊन आपली सार्वजनिक प्रतिमा सुधारली. आज भाजपच्या राजकीय यशाच्या बळावर RSSने आपली वैचारिक पकड केवळ सांस्कृतिक क्षेत्रातच नव्हे तर राजकारणाच्या केंद्रातही मजबूत केले आहे. संघ एका बाजूला विशाल सामाजिक सेवा करत असताना दुसरीकडे हिंदुत्व या कठोर वैचारिक भूमिकेमुळे तो सतत वादाच्या भोवऱ्यात राहिला आहे. शताब्दी वर्षाच्या दिशेने वाटचाल करताना RSSचा प्रचंड आकार आणि शिस्तबद्ध रचना हे दर्शवते की येणाऱ्या काळातही ही संघटना भारतीय समाज आणि राजकारणात सर्वात निर्णायक शक्ती म्हणून कार्यरत राहील. धन्यवाद. अशाच आपल्या राजकारणातील नवनवीन कथा ऑडिओ स्वरूपात ऐकण्यासाठी चावडीवरचं राजकारण या आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा.